सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कस्टम विभागाकडून मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे। अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि विशेषतः गोवा बनावटीच्या दारूवर या पथकाची करडी नजर आहे। पाहूया रत्नागिरी लाईव्हचा ग्राउंड रिपोर्ट। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि मी आहे आत्ता मुंबई गोवा महामार्गावर। तुम्ही पाहू शकतात मुंबई गोवा महामार्ग आणि मी पाली येथे उभा आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगदी तटरक्षक दल देखील सज्ज झालेला आहे। माझ्यासोबत आहेत कस्टम विभागाचे अधिकारी RG लाडे। एकूणच तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने हे सध्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची इथे गाड्यांचं चेकिंग सुरू आहे। माझ्या मागे पण तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने हे कस्टमचे कर्मचारी अधिकारी हे प्रत्येक वाहनाची अगदी कडेकोड अगदी तपासणी सुरू आहे, चेकिंग सुरू आहे आणि माझ्यासोबत अधिकारी नेमकं हे तपासणी नेमकं कशासाठी चालली आहे, नेमकं यामागचा त्यांचा उद्देश काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत। आम्ही सीमा शुल्क विभागातर्फे ही संयुक्त गस्त चालू केलेली आहे। निवडणुकीच्या दरम्यान सगळं कुठले अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात आम्हाला जसे आदेश आले आमच्या हेडक्वार्टर्सवरून कमिशनर कस्टमकडून पुणे, त्याप्रमाणे आम्ही गस्ती चालू केली आहे आणि रात्रंदिवस ही गस्त आमची चालू असते। संपूर्ण गाड्या वाहने आम्ही चेक करतो, त्याच्यातून कुठलाही तऱ्हेचा म्हणजे कॅश वगैरे येता नाही, कुठेही जाता नाही। त्यानंतर नार्कोटिक्स विषय असेल, अवैध पदार्थ म्हणजे ना ते कुठे अंमली पदार्थ कुठल्याही तऱ्हेचे जाऊ नये याची आम्ही खबरदारी घेत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं हे सर्व चेकिंग चालू आहे। एकूण किती अधिकारी आणि किती कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी आहेत? आता आमचे सुप्रिटेंडंट साहेब, अधीक्षक साहेब श्री पंडित साहेब आहेत, नंतर मी स्वतः आहे इन्स्पेक्टर, आमचे हवालदार साळवी, आमचे मरीन विभागाचे अधिकारी आहेत श्री रसाळ, श्री आंबेडकर, असे आम्ही सर्व मिळून आम्ही गस्ती चालू केली आहे। आमचा स्टाफ कमी पडतो तरीसुद्धा आम्ही आमच्या मरीन विभागाकडून आम्ही माणसं आमची घेतलेली आहेत त्यामध्ये। तर दिवस रात्र ही गस्त त्यांची सुरू आहे। माझ्यासोबत अधीक्षक आहेत या डिपार्टमेंटचे कस्टमचे। काय सांगाल, एकूणच कशा पद्धतीची तुम्ही खबरदारी घेत आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिवस रात्र ही जी गस्त ठेवतायत ते कशा पद्धतीने तुम्ही लक्ष ठेवून आहात? शक्यतो आम्ही प्रत्येक गाड्या जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही चेक करतो आहे। त्याच्यामध्ये फॉरेन करन्सी किंवा स्मगल्ड गोल्ड किंवा दारू अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आणि कॅश ही इलेक्शनच्या वेळेला वाटली जाते। त्या पद्धतीनं आम्ही सगळे चेकिंग करत आहोत आणि अनुचित प्रकार आमच्याकडे जर दिसला तर आम्ही पोलिसला इन्फॉर्म करतो। आमच्या अखत्यारीत असलं तर आम्ही स्वतः ते सीज करतो। त्या पद्धतीत कोरिलेशनमध्ये आम्ही पोलिसच्या बरोबर आणि कस्टम्स आम्ही एकत्र हे काम करत आहोत। आतापर्यंत इलेक्शनचा कालावधी झाल्यापासून आपली ही मोहीम सुरू आहे, तर असा कुठेही तुम्हाला असा अनुचित प्रकार किंवा अंमली पदार्थाचं वाहतूक होताना किंवा असे काही कारवाई वगैरे झाली आहे का? अंमली पदार्थाची तर हे कारवाई काही झालेली नाही, पण दारू, चोरीची दारू हे गेला 4-8 दिवसाआधी सापडली। दारू आम्ही 2 दिवस पकडलेली आहे वेंगुर्ल्याजवळ। त्याच्यानंतर आता इथे पालीजवळ, हातिवल्याजवळ आम्ही परवा गोवा बनावटीची दारू आम्ही पकडलेली आहे आणि ती पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही ताब्यात दिलेली आहे। त्यानुसार सगळं पंचनामा करून त्यांनी ती ताब्यात घेतलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असं जॉईंट आमचं डिव्हिजन आहे। आमचे असिस्टंट कमिशनर ते आमचे हेड आहेत, तर त्याप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यात आमची गस्ती चालू आहे रात्रंदिवस। आमचे तिकडचे लोक आमचे त्या साईडला सर्व पाणी करत आहेत आणि आम्ही रत्नागिरी एरिया आम्ही आमच्या ताब्यात आहे।
खरं तर अवघे काही दिवस शिल्लक आहेत लोकसभा इलेक्शनच्या ह्या मतदान प्रक्रियेला आणि खरंच अतिशय मनुष्यबळ कमी असताना देखील सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा हा पूर्ण पट्टा मुंबई गोवा महामार्ग तसेच समुद्रमार्ग हा कस्टम विभागाने हे केलेला आहे, सील केलेला आहे। अतिशय दिवस रात्र हे इथे कर्मचारी कस्टम विभागाचे हे तैनात आहेत आणि ते आपली सेवा बजावत आहेत। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये असे काही अनुचित प्रकार घडत असतात, अंमली पदार्थांचं वाहतूक होऊ शकते, काही मोठ्या प्रमाणात पैशाची देखील वाहतूक होऊ शकते। मग ह्या धर्तीवरच हे सर्व कस्टम विभाग इथे सज्ज झालेले दिसत आहेत। कॅमेरामॅन आनंद तांबेसह सागर चव्हाण, पाली, रत्नागिरी।